कोल्हापूरकरांच्या वतीने इंडिया आघाडीकडून सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचे स्वागत। तब्बल 42 वर्षांच्या अविरत संघर्षानंतर अखेर कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच स्थापन होण्याचा ऐतिहासिक क्षण आला आहे। उद्या रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे। या निमित्ताने आज शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश गवई यांचे कोल्हापुरात आगमन झाले। यावेळी इंडिया आघाडीच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। त्यांच्या स्वागत मार्गावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून कोल्हापूरकरांसह 6 जिल्ह्यांच्या जनतेने कृतज्ञता व्यक्त केली। या स्वागत प्रसंगी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयंत आजगावकर, शिवसेनेचे विजय देवणे, राष्ट्रवादीचे व्ही.बी. पाटील, आर.के. पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजू लाटकर, शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी, अनिल घाटगे, दिलीप पवार, चंद्रकांत यादव, उदय नारकर, सुभाष जाधव, सतीशचंद्र कांबळे, भरत रसाळे, संदीप देसाई, बाबूराव कदम, बाबासाहेब देवकर, बबनराव राणगे, हसन देसाई यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूरकरांची सर्किट बेंचची जी प्रतीक्षा आहे त्यावर पूर्ण होते आणि उद्या तो सुवर्णक्षण येतोय, काय सांगाल? आदरणीय भूषण गवई साहेबांचा सिंहाचा वाटा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे। छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारला अनुसरून हे खंडपीठ इथं होणं हे अत्यंत या 6 जिल्ह्यातल्या लोकांची इच्छा होती। 42 वर्ष लढा दिला गेला आणि त्या लढ्याचं फळ आता कोल्हापूरमध्ये या खंडपीठाच्या माध्यमातून सर्किट बेंचच्या माध्यमातून होतोय, याचा मनस्वी आनंद आहे। आणि म्हणून आम्ही कोल्हापूरकर रस्त्यावर उतरून भूषण गवई साहेबांचं फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केलेलं, धन्यवाद मानलेले आहेत। कारण की त्यांचा जाहीर सत्कार आम्ही करू शकत नाही प्रोटोकॉलप्रमाणे, त्यामुळं फुला टाकून आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आणि समस्त कोल्हापूर आणि या 6 जिल्ह्याच्या वतीनं त्यांचे आभार मानलेले आहेत। कारण की 100% या सगळ्या प्रक्रियेचं क्रेडिट आदरणीय भूषण गवई साहेबांना। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन